नमस्कार, मी प्रेरणा भालेराव। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात नशामुक्त भारत अभियान व मेरा युवा भारत अंतर्गत प्रबोधन कार्यक्रम संपन्न। कंधार येथील पांगरा रोड वांजरवाडी स्थित मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र येथे नशामुक्त भारत अभियान आणि मेरा युवा भारत नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रातील रुग्णांसाठी एका विशेष प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय अशनी अनिल कानकाटे मॅडम, जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत नांदेड या उपस्थित होत्या। त्यांनी उपस्थित रुग्णांना व्यसनातून मुक्त होऊन उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले। तसेच ॲडव्होकेट विष्णू गोडबोले सर, अध्यक्ष मनरेगा व व्यसनमुक्ती मार्गदर्शक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत व्यसनावर कशी मात करावी याचे प्रभावी मार्गदर्शन केले। या प्रसंगी मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री सुनील नागरगोजे सर, श्री कैलास रामचंद्र गायकवाड सर आणि प्राध्यापक शंकर गीते सर यांची देखील सन्माननीय उपस्थिती लाभली। त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करत रुग्णांचा आत्मविश्वास वाढवला। कार्यक्रमाचा समारोप व उपस्थितांचे आभार प्रदर्शन सौ सरिता शंकर गीते मॅडम यांनी अत्यंत नेटकेपणाने केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व अधिकारी, समुपदेशक आणि कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले व सहकार्य केले। केंद्रातील सर्व रुग्णांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत नशामुक्त होण्याचा संकल्प केला। म्हणून तुम्ही मुळापासून हे ठरवा की आपण या ठिकाणी जरी आलो, तुम्ही काही गुन्हेगार नाही, तुम्ही काही चोरी केलेली नाही। एकाकडे एक बघून काय होतं की एखाद्याला नजर चुकीनं माणसाला एखादं व्यसन लागतं आणि ते व्यसन जडतं, पण त्याला मुळासकट संपवायचं असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी याचनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या ऋषीमुनींनी स्वतःवर आत्मविश्वास मिळवला आणि त्यांच्या आत्मविश्वासामुळे आज जगामध्ये वेगवेगळे बदल करण्याचे विचार त्यांनी आपल्याला दिलेले आहेत। मग आपले मोठे मोठे ऋषीमुनी आपण बघतोय की त्यांनी 12-12 वर्ष तपस्या केल्याच्या नंतर आपले जे ग्रंथ निर्माण झालेले ते ग्रंथ सुद्धा त्यांनी वाल्मिकी सारख्या एखाद्या ऋषीमुनींनी तो ग्रंथ लिहिला। वाल्या कोळीचा वाड्या ऋषी होतो, माहिती आहे, तो सुद्धा व्यसनच आहे। मग अशी मोठमोठी व्यसनं आपण बघितले इतिहासामध्ये वाचलेली आहेत आणि ती लोक बदलून या देशाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणारी ठरलेली आहे। म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी मुक्ताई केंद्राच्या माध्यमातून आपण असा संकल्प केला पाहिजे की मी सुद्धा इथून जाईल तेव्हा माझ्या गावाचं परिवर्तन करण्यासाठी नवीन संकल्प करेल। ही भूमिका तुम्ही घेतली पाहिजे आणि या भूमिकेतून आपण इथून परिवर्तित होऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की शासनाच्या माध्यमातून आज नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यक्रम जरी चालले असले तरी ते कार्यक्रम मर्यादित असतात। त्याला अमर्याद फक्त आपल्यासारखे जागृत माणसं करू शकतात आणि त्याला अमर्याद करून त्याला परिवर्तन करण्याचं काम आपल्या गीते साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे, ताईच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आता सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन तुम्हाला केलं आहे, त्यामुळे तुम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे। तुमच्या चेहऱ्यावर मला लक्षात येत आहे, त्यामुळे मी खूप माझं मनोबल दाखवत नाही। फक्त एक प्रार्थना इथे, एक शुभेच्छा तुम्हाला देते की ह्या व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर गेल्यावर खऱ्या जगात जेव्हा आपण जातो तेव्हा आपली खरी परीक्षा असते। तर हे जे इथे जे तुम्हाला जी माहिती मिळते, तुम्हाला जे चांगले एक वातावरण मिळतंय, त्याच्यातनं चांगली प्रेरणा घेऊन, चांगला संकल्प घेऊन तुम्ही इथे बाहेर पडा आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात जे परिवर्तन घडेल त्याला एक चांगल्या पद्धतीने पुढे न्या, ही प्रार्थना करते आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते। हे सांगून मी संपवते। जय हिंद, जय भारत।